राज्यातील सर्व राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 58% डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय आचारसंहितेमुळे लवकरच। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी चे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर जास्तीत जास्त राज्यातील शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या डीए वाढीची आतुरतेने वाट बघत आहेत त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। ती अशी की आचारसंहितेमुळे लवकरच शासन निर्णय डीए वाढीचा हा राज्यात लागू केला जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणीही लवकरच होणार आहे, अशा पद्धतीची एक अधिकृत माहिती समोर आलेली आहे। याबद्दलच सविस्तर माहिती काय आहे ते आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। तर बघूया की आचारसंहितेमुळे का बरं राज्य शासन निर्णयाद्वारे एकंदरीत जो राज्य कर्मचाऱ्यांसाठी किंवा पेन्शनधारकांसाठी 58% डीए वाढीचा शासन निर्णय आहे तो लवकरात लवकर निर्गमित करण्यात येणार आहे। तर राज्यातील सर्व राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने डीए वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे। आचारसंहिता, मग आचारसंहिता काय आहे तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, पालिका, महानगरपालिका, नगर परिषद यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। याकरिता राज्य सरकारकडून आरक्षण देखील सोडत जाहीर करण्यात आलेले आहे। यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल, ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डीए वाढीचे निर्णय घेता येत नाही। म्हणून निवडणुकापूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। केंद्र सरकारप्रमाणे डीए वाढीचा लाभ, तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% डीए वाढ दिनांक 1/7/2025 पासून लागू केलेली आहे। आता याच धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ लागू करण्यात आलेला आहे। सदर 3% डीए वाढीमुळे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाच एकूण डीए केंद्राप्रमाणे 55% वरून 58% इतका होणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। तर एकंदरीत डीए वाढीचा जो एक महत्त्वाचा प्रश्न राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या समोर आहे त्याबद्दलची एक अधिकृत माहिती समोर आलेली होती की आचारसंहितेमुळे लवकरच डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होणार आहे। याबद्दलची सविस्तर इत्तेभूत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे। त्यामुळे अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण इतरही शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेले माहितीपर व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं। त्याबरोबरच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।